हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल इंग्लिशचं वृंदावन. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर शब्दांचा वाक्यात कसा उपयोग करायचा हे पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नेव्हर. नेव्हर म्हणजे कधीही नाही, कधीही नाही. ह्या शब्दाचा आपण वाक्यात कसा उपयोग करायचा? आय नेवर डू दिस. आय नेवर डू दिस. ह्याचा मराठी अर्थ मी हे कधीही करत नाही. मी हे कधीही करत नाही. आय नेवर डू दिस. मी हे कधीही करत नाही. ऑन. ऑन म्हणजे काय? तर वर. ऑनचा आपण वाक्यात कसा उपयोग करायचा ते पाहूया. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. तर ह्याचा आपण सेंटेन्स बघूया एक. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहे. नेक्स्ट, ऑफ. ऑफ म्हणजे ऑफचा उच्चार हा चा, ची, चे, च असा होतो. तर कॅप ऑफ बॉटल. बॉटलचं झाकण. कॅप ऑफ द बॉटल. बॉटलचं झाकण. पेंटिंग ऑफ गॉड. देवाचं चित्र. देवाचं चित्र. नेक्स्ट शब्द आहे दॅट. दॅटचा उच्चार हा मराठीमध्ये तो, ती, ते यासाठी असा होतो. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा प्राणी जर दूर असेल तर त्याला संबोधण्यासाठी या दॅटचा उपयोग केला जातो. म्हणजे ते झाड आहे किंवा ती बॅग आहे, ती कार आहे, तो रस्ता आहे, अशी जी काही वाक्य असतात मराठीत, तीच इंग्लिशमध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला दॅटचा उपयोग केला जातो. त्याचे आपण काही सेंटेन्सेस बघूया. दॅट इज ट्री. ते झाड आहे. दॅट इज ट्री. ते झाड आहे. दॅट इज बॅग. ती बॅग आहे. दॅट इज बॅग. ती बॅग आहे. म्हणजे ती बॅग कुठेतरी दूर आहे आणि ती दाखवण्यासाठी आपण दॅटचा उपयोग करतोय. तर कसं वाक्य कसं होणार ते? दॅट इज बॅग. दॅट इज बॅग. धिस. धिसचा उच्चार हा, ही, हे या शब्दासाठी केला जातो. म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा प्राणी, पक्षी काहीही असू दे, ती जवळ आहे हे दर्शवण्यासाठी या धिसचा उपयोग केला जातो. धिस इज बुक म्हणजे हे पुस्तक आहे. दॅट इज ट्री. ते झाड आहे म्हणजे ते कुठेतरी लांब आहे म्हणून त्यासाठी दॅटचा वापर. आणि हे पुस्तक म्हणजे ते माझ्याकडे आत्ता इथे जवळ आहे यासाठी आपण धिसचा वापर करतो. धिस इज ॲपल. हे सफरचंद आहे. धिस इज ॲपल. हे सफरचंद आहे म्हणजे ते माझ्या इथे जवळ कुठेतरी आहे म्हणून धिस इज ॲपल. नेक्स्ट शब्द आहे इज. इज म्हणजे काय? तर आहे, एखादी वस्तू असणे, ह्याला आपण इज हा शब्द वापरतो. इज म्हणजे काय? तर आहे. एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट ही आहे हे दर्शवण्यासाठी आपण इजचा वापर करतो. तर इजची अशी बरेच सेंटेन्सेस आहेत, पण आपण काही बघूया. ही इज अ टीचर म्हणजे तो शिक्षक आहे. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. शी इज अ गर्ल. ती मुलगी आहे. किंवा तो शेतकरी आहे. अशा पद्धतीने वेगवेगळी वाक्य बोलण्यासाठी आपण इजचा वापर करतो. नेक्स्ट आहे नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता किंवा आता.
व्हॉट विल यू डू नाऊ, तू आता काय करशील. व्हॉट विल यू डू नाऊ, नाऊ म्हणजे काय तर आत्ता. तर ह्याचा वाक्यात आपण उपयोग बघितला. व्हॉट विल यू डू नाऊ म्हणजे तू आता काय करशील. आय एम कमिंग नाऊ म्हणजे मी आता येत आहे. आत्ता आणि आत्ता ह्या दोन शब्दांसाठी नाऊंचा उपयोग केला जातो, पण ह्या दोघांचा अर्थ वेगवेगळा होतो. तू आत्ता काय करशील आणि मी आता येत आहे. आय एम कमिंग नाऊ, मी आता येत आहे. येट, येट या शब्दाचा उच्चार हा अजून, अद्याप किंवा आत्तापर्यंत या शब्दासाठी केला जातो. तर त्याचं आपण एक सेंटेन्सेस उदाहरण बघूया. आय डिडंट ईट एट, आय डिडंट ईट एट, मी अजूनपर्यंत खाल्लं नाही. मी अजूनपर्यंत खाल्लं नाही. ऑल, ऑल म्हणजे सर्व, सगळं. थँक्यू ऑल ऑफ यू, तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. थँक्यू ऑल ऑफ यू, तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. वॉज, वॉज हे ह्याचा उच्चार होतो, होता, होते या शब्दांसाठी होतो. तर हे वॉज हे ही, शी, इट या कर्त्यासोबत याचा वापर केला जातो किंवा या कर्त्यासोबत जोडूनच वॉज येतं. तर ह्याची आपण काही सेंटेन्सेस बघूया. ही वॉज अ स्टुडंट म्हणजे तो एक विद्यार्थी होता. तो एक विद्यार्थी होता. ही वॉज अ स्टुडंट म्हणजे आत्ताच आपण बघितलं की ही, शी, इट या कर्त्याबरोबर येतो म्हणजे ह्याच्यातला कर्ता ही आहे आणि हिला जोडून वॉज आलेला आहे. शी वॉज हॅप्पी, ती आनंदी होती. शी वॉज हॅप्पी, ती आनंदी होती. इन, इन म्हणजे आत किंवा मध्ये. तर इनची वाक्य आपण बघूया. पेन इज इन द बॅग, पेन इज इन द बॅग म्हणजे पेन बॅगमध्ये आहे. पेन बॅगमध्ये आहे. तसंच पेन्सिल इज इन द ड्रॉवर म्हणजे पेन्सिल ड्रॉवरमध्ये आहे. ॲज, ॲजचा उच्चार हा मराठीमध्ये जसं किंवा जशी असा होतो. डू ॲज आय से म्हणजे मी सांगेन तसं कर. मी सांगेन तसं कर. या वाक्यामध्ये ॲजचा उच्चार तसा होतो. डू ॲज आय से, डू ॲज आय से मी सांगेन तसं कर. किंवा आपण एखाद्याला म्हणतो ॲज यू विश म्हणजे जशी तुझी इच्छा. ॲज यू विश, जशी तुझी इच्छा. आफ्टरवर्ड्स म्हणजे नंतर. आफ्टरवर्ड्स म्हणजे काय तर नंतर. तर याचं आपण एक वाक्य बघूया. आय विल कम आफ्टरवर्ड्स, मी नंतर येईन. आय विल कम आफ्टरवर्ड्स, मी नंतर येईन. अगेन, अगेन म्हणजे पुन्हा. सी यू अगेन, पुन्हा भेटूया. सी यू अगेन, पुन्हा भेटूया. म्हणजेच अगेनचा काय उच्चार होतो तर पुन्हा. आय विल थिंक अगेन, आय विल थिंक अगेन म्हणजे मी पुन्हा विचार करेन. जर एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला लगेच आन्सर द्यायचं असेल किंवा काय असेल तर आपण सांगतो की नाही मी थोड्या नंतर विचार करतो आणि मग तुला सांगतो. तसं किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल आणि जर ती सांगितली पटवून तर तेव्हा पण आपण म्हणतो मी पुन्हा विचार करेन. तर हे वाक्य कसं होणार. आय विल थिंक अगेन, आय विल थिंक अगेन. ॲट ऑल, ॲट ऑल म्हणजे काय तर अजिबात किंवा मुळीच. अजिबात किंवा मुळीच. आय डोंट लाईक ॲट ऑल, आय डोंट लाईक ॲट ऑल मला अजिबात आवडत
नाही. मला अजिबात आवडत नाही. तर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर पुढचा शब्द आहे हॅव. हॅव हा शब्द आपण मराठीमध्ये जवळ असणे, जवळ असणे. आणि ज्यावेळेस मेन वर्बला लागून ला, चा, कडे, मध्ये असे जे शेवटला उच्चार होतो, म्हणजे कामाला किंवा त्याच्याकडे, माझ्याकडे असे ज्यावेळेस उच्चार होता शब्दांचे, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये हॅव या वर्बचा उपयोग करायचा असतो. तर आय हॅव 2 ब्रदर्स. आय हॅव 2 ब्रदर्स म्हणजे मला 2 भाऊ आहेत. मला 2 भाऊ आहेत. आय हॅव पेन. माझ्याजवळ पेन आहे. माझ्याजवळ पेन आहे. मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते. तर हॅव हे जे आहे, हॅवचा उपयोग आय, यू, वी, दे या बरोबर करायचा असतो. म्हणजे आय हॅव पेन हे कसं आलं, माझ्याजवळ पेन आहे. माझ्याजवळ पेन आहे. किंवा मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. आय हॅव 2 ब्रदर्स. हॅजसाठी आपण मगाशीच बघितलं की जवळ असणे. तर आपल्या जवळ आहे हे सांगण्यासाठी हॅज याचा वापर करतात. तर ही, शी, इट ही जी मेन वर्ब आहेत आपली, त्याला जोडून हॅज येतं. आणि ज्या वेळेस फक्त आय असेल त्यावेळेला हॅव येतं. हे लक्षात ठेवा. आय बरोबर हॅव आणि ही, शी, इट बरोबर हॅज. शी हॅज अ कार म्हणजे तिच्याजवळ कार आहे. शी हॅज अ कार. तिच्याजवळ कार आहे. ही हॅज हॉलिडे. त्याला सुट्टी आहे. ही हॅज हॉलिडे. त्याला सुट्टी आहे. आय म्हणजे काय तर कमेंट करून मला पटपट सांगा. आय म्हणजे काय? आय म्हणजे तर त्याची वाक्य आपण बघूया. आय एम गर्ल. मी मुलगी आहे. आय एम बॉय. मी मुलगा आहे. किंवा आय एम अ फार्मर. मी शेतकरी आहे. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आय एम अ मी डॉक्टर आहे. अशी बरीच वाक्य आपण आय हा शब्द वापरून करतो. नेक्स्ट आहे कॅन. कॅन म्हणजे काय? शकणे, शकतो किंवा शकते, शक्यता दर्शवणे याच्यासाठी आपण कॅन या शब्दाचा वापर करतो. म्हणजे आय कॅन स्पीक. मी बोलू शकतो. आय कॅन स्पीक. मी बोलू शकतो म्हणजे भविष्यात कधीही काय वेळ आली किंवा काय आलं तर मी बोलू शकतो. त्या पद्धतीने आय कॅन स्पीक. आय कॅन गो म्हणजे मी जाऊ शकतो. आय कॅन गो. मी जाऊ शकतो.